श्रीमान योगी भाग 3 कथा 2. जावळीची बागा आणि छावणी पाहून प्रतापगडावर जायला राजांना संध्याकाळ झाली. राजांच्या सामानाबरोबर गेलेले माणकोजी 10 तोंडे मोरपंत पिंगळ्यांच्या गडाच्या प्रथम दरवाज्यात स्वागतासाठी उभे होते. राजे गडाच्या दरवाजापाशीच पायउतार झाले. राजे सर्वांसह पायऱ्या चढत होते. नजर गडावर जात होती. ठाई ठाई चौकी पहारे बसले होते. मोक्याच्या जागी तोफांचे मारे होते. राजे गडावर गेले. गडाच्या प्रथम माचीवर उभे राहून त्यांनी मुलखावर नजर टाकली. सूर्याच्या मावळत्या किरणात कोयना खोरे उजळून निघाले होते. समोर महाबळेश्वर उभा होता. राजांनी महाबळेश्वरला वंदन केले. राजे बालेकिल्ल्याकडे चालू लागले. बालेकिल्ल्यात प्रवेश करता समोर सदर दिसू लागली. सदरेसमोर केदारेश्वराचे सुबक मंदिर होते. राजे जेव्हा प्रथम डोंगरावर आले होते तेव्हाच त्यांना हे शिवलिंग सापडले होते. तो शुभ शकून समजून राजांनी देऊळ बांधण्याची आज्ञा केली. केदारेश्वर हे नाव ठेवले. राजांनी केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि राजे वाड्याकडे निघाले. प्रतापगडाच्या अगदी उंच जागेवर मोरोपंतांनी वाडा बांधला होता. वाडा आकाराने लहान होता पण सुबक होता. सुरुदार खांबांनी दर्शनी भाग सजला होता. पुढच्या चौकावर माडी होती. महिरपी खिडक्यांनी तो सुशोभत झाली होती. राजे आपल्या महाली आले तेव्हा दारातच त्यांचे पाय खेळले. आलेले सामान मनोहारी नीट लावून घेत होती. दासींची धावपळ महालात चालू होती. राजांना पाहता दासी अदबीने उभ्या राहिल्या. संदुकीतून काढलेला अंगरखा तसाच हाती घेऊन मनोहारी उभी होती. राजे म्हणाले, कोण? मनोहारी, तू इथं कशी? मनोहारी म्हणाली, मासाहेबांनी पाठवलं. त्या म्हणाल्या, कपड्या लत्त्यांची काळजी घेणार तिथं कोणी नाही. राजे हसून म्हणाले, मासाहेबांनी सांगितलं, मग आम्ही काय करणार? ठीक आहे, लावून घे सामान. सर्व आला का ते नीट पहा. आम्ही खाली जातो. राजे वळले. मागून आवाज आला, जरा थांबावं. राजे थांबले. मनोहारी अंगरखा ठेवून पुढे आली. तिचा चेहरा व्यथित झाला होता. तिने राजांच्या समोर मूठ उघडली. मनोहारीच्या हातात सईबाईंची प्रवाळाची अंगठी होती. त्या अंगठीच्या दर्शनाने राजे घायाळ बनले. त्यांनी विचारलं की तुझ्याकडे कशी? मनोहारीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, राणीसाहेबांना जेव्हा जास्त झालं तेव्हा आपण याल न याल म्हणून ही अंगठी त्यांनी माझ्याकडे दिली होती. सांगितलं होतं की मी गेल्यावर ही त्यांना देईल. राजगडावर वेळ मिळाला नाही. अंगठी देता आली नाही. मनोहारीने डोळे टिपले. राजे निश्वास सोडून म्हणाले, आम्ही आमची आठवण म्हणून ही अंगठी राणीसाहेबांना दिली होती. त्यांनी विश्वासाने ती तुझ्या हाती दिली. राणीसाहेबांची आठवण म्हणून ती तुझ्या पोटात ठेव. एवढे बोलून राजे निघून गेले. मनोहारी चकित होऊन राजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. राजे गडावर आले आणि सारे जावळी खोरे चैतन्यमय झाले. महाराजांचे जीवाभावाचे सारे सरदार गडावर गोळा होत होते आणि एके दिवशी कान्होजी जेथे येत असल्याची वर्दी गडावर आली. राजांना ते ऐकून फार समाधान वाटले. कान्होजी गडावर आले. कान्होजींनी आपला शब्द खरा केला होता. कान्होजी एकटे आले नव्हते. कान्होजींच्या बरोबर शितोळे, खोपडे, गायकवाड, व्यवहार, मारणे, कोंडे, मरळ, शिडमकर वगैरे सारे देशमुख वतनदार आपल्या जमिनीशी आले होते. देशमुख आले म्हणजे इतरही वतनदार आले. कान्होजींनी उत्साह आणला, प्रेम आणले, राजनिष्ठ आणली. त्यांनी राजांचा विश्वास जुळवला. साऱ्या सरदारांनी, देशमुखांनी, वतनदारांनी बेलरोटीची शपथ घेऊन राजनिष्ठा व्यक्त केली. राजांनी सर्वांनाच एकाच पंक्तीला घेऊन भोजन केले. राजांची पागा 7,000 वाढली होती. पायदळही 3,000 जमा झाले. कान्होजींनी विचारले, राजे, लढाईचा बेत मोठा दिसतो. खानाची कुमक भारी असणार. कान्होजी, जावळी खोरात येणाऱ्या 100 शत्रूंना आमचा माणूस पुरेसा आहे. आमची कुमक नुसती माणसांची नाही. आमच्या मागे आमच्या रक्षणार्थ सह्याद्रीची कूस उभी आहे. आशीर्वाद द्यायला महाबळेश्वर आहे. इतरांप्रमाणे शरणागती पत्करून कायमचे ताबेदार राहणार की नव्याने स्थापन झालेल्या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या उपक्रमाची परिपूर्ती करून एकदाचे सर्व शृंखलातून मुक्त होणार याचा निकाल या मोहिमेत लावण्याचा आमचा निश्चय आहे. पण खान वाई सोडील का? त्याला सोडावीच लागेल. खानाबरोबर प्रतापराव मोऱ्यांसारखी माणसं आहेत. जावळीवर पुन्हा ताबा मिळण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांच्यासारखी बरीचशी या भागाची माहितगार माणसं खानाने आणली आहेत. आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीवर खान आपण जाऊ तिकडे वळेल. तो नाही वळला तर वळवावा लागेल. प्रतापगडावर बसून राजे जसा विचार करत होते, अंदाज बांधत होते, तसा खानही वाईत बसून राजांची हालचाल समजून घेत होता. खान त्रस्त झाला होता. शिवाजीचा एवढा मुलूक ताब्यात आणला, एवढी लूट केली, पण शिवाजी जावळी सोडून कसा बाहेर पडत नाही याचे खानाला कोडे पडले होते. एवढी मोहीम चालूनही राजे कसे शांत होते ही शांतता खानाला बेचैन करत होती.
जावळीजवळ गोळा केलेल्या सैन्याची खबर खानाला मिळाली होती. शिवाजीला अधिक उसंत देणे म्हणजे नव्या संकटाला तोंड देणे हे खान ओळखून होता. खानाने शिवाजीचा अंदाज घ्यायचे ठरवले. त्याने शांततेला तोंड फोडले. खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला वकील म्हणून प्रतापगडावर पाठवायचे ठरवले. बलाढ्य शत्रूचा वकील आपणहून राजांच्या दरबारी येत होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.